एका माणसाने बँकेकडून दशादशे म्हणजे सिंपल इंटरेस्ट 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनी त्याने 5,400 सरळ व्याज फेडले. त्याने घेतलेल्या कर्जाची किंमत किती? बघा त्यांनी सांगितलंय, की आपला जो इंटरेस्ट रेट आहे तो 12% आणि 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 टोटल त्याने व्याज फेडले. आता बघा सिंपल इंटरेस्टमध्ये काय असतं माहिती आहे का? पहिल्या वर्षी जेवढं व्याज लागेल ना, दुसऱ्या वर्षी पण तेवढंच व्याज लागेल, तिसऱ्या वर्षी पण तेवढंच व्याज लागेल. म्हणजे तिन्ही वर्षाचं मिळून व्याज लागेल ते आपल्याला त्यांनी 5,400 दिले. मग एका वर्षाचं व्याज किती होईल? 5,400 भागिले 3 म्हणजे हे बघा 1,800, 1,800 आणि 1,800. आता त्यांनी आपल्याला दिलंय की 12% व्याजदर आहे. म्हणजे एका वर्षाला जेवढे लागले ते 1,800 ते आपले 12% आहेत. म्हणजे आपल्याला ना जी अमाउंट आहे आपण एक्स मानूया. त्या एक्स अमाउंटचे 12% 1,800 आहेत आणि आपल्याला एक्स अमाउंट काढायची आहे. म्हणजे आपल्याला 100% किती आहे ते आपल्याला काढायचे आहे. आता बघा 12% आता मी काय करतो माहिती आहे का? मला माहिती आहे 12% म्हणजे 1,800 मी आता 1% किती काढतो आणि ज्याच्यावरून आपल्याला 100% भेटेल. बघा 12% जर 1,800 असेल, तर याला आपण 12 ने भागिले करूया. म्हणजे 1% बरोबर किती होईल माहिती आहे का? 1,800 भागिले 12. आता हे बघा 6 दुने 12, 6 त्रिक 18, 0, 0 झाले बे एके बे बे पंचे 10, 150 म्हणजे 1% जर 150 झाले, तर 10% होतील 1,500 आणि 100% होतील 15,000. म्हणजे एक्सची व्हॅल्यू होईल 15,000. माझी जी रक्कम मी कर्जाने घेतली होती ती होईल ₹15,000. आता तुम्हाला समजा क्रॉस व्हेरिफाय करायचं तर बघा पहिल्या वर्षी मला 15,000 वर 12% लागले, म्हणजे मला किती व्याज द्यावं लागेल बघा. 15,000 चे 10% किती होतात? 1,500 ठीक आहे. 1,500 आणि अजून 2% त्याच्यामध्ये आणि 15,000 चे 2% किती होतात? 1% होतो 150, 2% होतात 300 म्हणजे झाले 1,800. एका वर्षाला 1,800, 3 वर्षाला 0, 0, 18 त्रिक 54, 5,400 झालं. माझं उत्तर बरोबर आहे. 15,000 माझी रक्कम आहे कर्जाची.